नमस्कार मित्रांनो, सीड्स किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत भेंड्याची भाजी। एकदम सुटसुटीत अशी न चिकटणारी। इथे मी भेंडी घेतलेली आहे पाव किलो। ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि एकदम बारीक चिरून घ्यायची। इथे तुमच्याकडे गॅस असेल तर त्यावरती तवा चांगला गरम करून घ्यायचा। मीडियम फ्लेम ठेवला तरी चालेल, नाहीतर हाय हीट ठेवा। भेंडी चांगली भाजून घ्यायची। भेंडी भाजताना त्यात 3 ते 4 कोकम टाकावे। कोकम नसेल तर लिंबू पिळलात 1 लिंबू तरी चालेल। त्यामुळे काय होतं की भेंडीचा जो बुळबुळीतपणा आहे तो निघून जातो आणि भेंडी एकमेकाला चिकटत नाही। ही चांगली 5 ते 10 मिनिटं चांगली भाजायची भेंडी। इथे मी कढई घेतलेली आहे। कढई गरम झाली की 2 चमचे तेल घेत आहे। एक चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, एक बारीक चिरून घेतलेला कांदा आणि 1 हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे। हे चांगलं भाजून घ्यायचं लो गॅसवर। अर्धा चमचा हळद घातलेली आहे। हळद चांगली भाजून झाली की त्यात 1 चमचा मीठ टाकून द्यायचं। नंतर आपण जी भेंडी भाजून घेतली होती ती यामध्ये टाकायची आणि 5 मिनिटं शिजू द्यायचं। त्यानंतर आपली भाजी रेडी आहे। एकदम छान लागते भाजी आणि चिकटत नाही, करायला सुद्धा सोपी। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।